एप्रिल ते मे महिन्यापासून आम्ही हा कांदा काढून चाळीमध्ये साठवला होता। 2 पैसे भेटेल या हिशोबाने आम्ही हा कांदा पूर्ण साठवणूक केला। परंतु जे ढगाळ वातावरण सततचं आणि पाऊस पडला होता, अवकाळी पावसामुळे हा कांदा लवकरात लवकर खराब झाला आणि खराब झाल्यामुळे आम्ही आता तो कांदा सुकवण्यासाठी बाहेर काढला होता। त्याच्यातून प्रतवारी केली चांगला, परंतु त्याच्यामध्ये चांगला कांदा शिल्लक राहिलेला नाही आणि त्यातले त्यात आता सरकारने जे निर्यात शुल्क वाढवलं 40% त्यामुळे जे कांद्याचे भाव पडले, जे 2 रुपये शेतकऱ्याला भेटणार होते ते सुद्धा आता भेटत नाही आणि नाफेडने खरेदी चालू केली। कागदावरच आहे परंतु ही खरेदी, कारण एकही शेतकऱ्याचा कांदा इथं गावामध्ये किंवा आजूबाजूला कुणी घेतलेला नाही, नाफेडने खरेदी केलेला नाही आणि ते घेणारे तो कांदा 1 नंबर प्रतीचा कांदा घेणारे। आता 2 नंबर 3 नंबर प्रतीचा कांदा कोण घेणार आहे? तर शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडला आहे आणि शेतकऱ्याला 2 रुपये भेटत होते, परंतु सरकारने लगेच निर्यातीवरती 40% निर्यात शुल्क लावून निर्यात जवळजवळ बंद केल्यासारखेच करून टाकले। त्यामुळे शेतकऱ्याला 2 रुपये भेटणार होते ते सुद्धा आता भेटणार नाही आहे। तर माझी सरकारला एकच विनंती, जेव्हा कांदा 3 ते 4 हजार रुपयाच्या वरती विकला जाईल तेव्हा शेतकऱ्याला 2 रुपये भेटणार आहे, कारण त्यांची 70% 80% जवळजवळ नुकसान झाली आणि जे उरलेले थोडे 20 क्विंटल 30 क्विंटल कोणत्या शेतकऱ्याचे असे जे 1 ट्रॅक्टर 1.5 ट्रॅक्टर असे कांदे उरले, त्यामधून शेतकऱ्याला 2 रुपये भेटणार होते, परंतु या निर्णयामुळे ते सुद्धा आता भेटणार नाही। शेतकरी मेटाकुटीला आला आणि तोट्यामध्ये आलेला आहे आता शेतकरी। एकतर दुष्काळाची परिस्थिती आहे, भीषण दुष्काळ आहे, जे आता जे नवीन खरीपचे पीक आहे सगळे वाळून गेले। 1.5-2 महिने झाले पाऊस नाही, पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ते पिकंसुद्धा वाळून गेले। आता भविष्यसुद्धा त्याचं धोक्यात आलेलं आहे शेतकऱ्याचं। त्याच्यामुळे जे आता कांद्याचं पीक होतं हातातून ते सुद्धा आता निघून चाललेलं आहे। त्यामुळे सरकारला माझी एकच विनंती राहील की तुम्ही 4,000 रुपयांनी सरसकट भावाने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा, हीच विनंती। कांदे लावलेले या कांद्यासाठी आम्ही 60-70 हजार रुपये खर्च करून एकरी हे कांदा पिकवलेला आहे आणि ज्यावेळेस हे कांदे काढले 40 साठवले, याला भरपूर खर्च येतो। त्या साठवल्यानंतर काहीतरी पैसे येतील, वाढवा येतील बा, त्यावेळेस 500 रुपये कांदे जात होते, फक्त 400-500 रुपये विकत होते। आम्ही विकला नाही, तो 40 टाकला, 2 पैसे मिळतील बा आम्हाला, त्यामुळे हा कांदा आम्ही 40 टाकला। परंतु या वेळोवेळी सारखा आबट येत असल्यामुळे, वातावरण खराब असल्यामुळे तो कांदा 40 तर राहिला नाही, चांगला खराब झाला आणि खराब झाल्यामुळे नुकसान झाले। मग आम्ही ते वाळवण्यासाठी तो कांदा बाहेर काढून टाकला, त्याची प्रतवारी केली, परंतु ते अपयशच आलं, यश असं आलंच नाही। याच्यामुळे सरकारने आता कांद्यावर परत 40% निर्बंध लावला। 40% शेतीवरच का, इतर दुसऱ्या याच्यावर घेता येत नाही का 40%? दुसऱ्या भरपूर आहे, चहा आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, भरपूर असे लागण तेवढ्या कंपन्या आहे, भरपूर पैसे सरकारला मिळवण्याची जागा आहे, परंतु शेतकऱ्याच्याच मागं का सरकार लागतं आहे? असं सरकारने थोडा विचार करावा। आमचा पूर्ण शेतकऱ्याचं पूर्ण आपला पूर्ण शेतकऱ्याचा पूर्ण ते संसार त्याच्यावरच राहतो का ते कांद्याचे पैसे घ्यायचे, त्याच्यावर घर चालवायचं। परंतु आता हे घेतलेलं कर्ज कांदे लावण्यासाठी ते कर्ज कसं फेडायचं असा मोठा प्रश्न हा आता निर्माण झालेला आहे का कुठून पैसे उपलब्ध करावा? सरकारने हा विचार करून निदान 4,000 रुपये पूर्ण सरसगट कांदा हा घेऊन टाकावा, म्हणजे काहीतरी त्याचे 50% तरी पैसे वसूल होतील आणि पुढच्या वर्षी शेती करायला काहीतरी थोडेफार पैसे राहतील। नाही तर फार शेतकऱ्याचं अवघड काम होणार आहे, शेती कशी करावी अशी पंचायत होणार आहे।